दरम्यान या अगोदरही शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड अडचणीत सापडलेले आहेत। आमदार संजय गायकवाड यांच्यावरती शेती बळकावल्याचा आरोप एका महिलेने केला होता। त्यानुसार मोताळा दिवाणी न्यायालयाने गायकवाडांवरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। त्यासोबतच मी वाघाची शिकार केली होती या वक्तव्यामुळे संजय गायकवाडांवरती वन विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला। संजय गायकवाड सतत आपल्या कृत्याने आणि वक्तव्यामुळे अडचणीत आले असून बुलढाण्यातील शिवजयंतीच्या कार्यक्रमात तरुणाला केलेल्या मारहाणीमुळे आणखीन अडचण वाढणार आहे। यापूर्वी सुद्धा अशा घटना संजय गायकवाडांसोबत घडलेल्या आहेत। जमीन बळकावल्याचं प्रकरण असेल किंवा त्याबरोबरीने वाघाला मारल्याचं प्रकरण असेल, यावरून सुद्धा त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती। आणि आता बॉडीगार्डच्या काठीने तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी सुद्धा त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप करतायत आणि अर्थातच विरोधकांनी राळ उठवले। लोकांनी काढला, पण आता तेवढा आपले कार्यक्रमच एवढे आहेत की आपल्यालाही तेवढा वेळ मिळत नाही। बरोबर आहे। आणि एक आता फक्त शेवटचा प्रश्न, तुमच्या गळ्यामध्ये वाघ नखाचा उल्लेख गजानन दादा शास्त्रींनी केला। दात आहे तो वाघ, हा तो वाघ दात आहे, काय त्याचं नेमकं हे थोडंसं